गायत्रीज होम गार्डनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आता उन्हाळा संपलाय आणि सुरुवात होते ती पेरणी करण्याची। माझ्या गच्चीवरील व्हेजिटेबल गार्डनमध्ये तर पेरणी झालेली पण आहे। गवारफल्ली तर मी मेमध्येच लावलेली आहे आणि आता जूनच्या मध्यंतरी म्हणजे 14-15 तारखेला बघा त्याला कशी छान फुलं आलेली आहेत। असे हे 8-10 झाडं माझ्याकडे गवारफल्लीचे तयार झालेले आहेत आणि काही जुन्या भाज्या या ग्रोबॅगमध्ये निघत आहेत, तर काही नवीन रोप मी यामध्ये टाकलेली आहेत। आणि अशा प्रकारे भाजीपाला गार्डन तयार करण्याची सुरुवात केलेली आहे 2024च्या जून महिन्यामध्ये। काही जुनी झाडं आहेत आणि आता हे भाजीपाला मला 1 महिन्यामध्ये माझी गच्ची छानपैकी फुलं झाडांनी भरून निघते आणि मला भाजी रोज गच्चीवरील काही ना काही भाजी मिळत राहते। यावर्षी मी या पेरूच्या झाडाला पण छाटणी केली आणि आता त्याला नवीन पालवी आलेली आहे, ज्याची मी आज ब्रुनिंग करते। आणि अशी ही फांद्यांची ब्रुनिंग केली की याला नवीन फांद्या येतात आणि हे दाट मग छान डौलदार असं झाड बनतं आणि पेरू तर मग छानपैकी लागतात। आणि तसंही 12ही महिने पेरू येतात या झाडाला, सतत त्याला पेरू काहीतरी लागलेले दिसतातच। आणि हे बघा नवीन फांदीला आलेले हे पेरू आहेत, गोड पेरू आहे हा आणि 12ही महिने आम्हाला यापासून पेरू मिळत राहतात। म्हणून म्हणते सुरू करा गच्चीवर गार्डन तयार करणे किंवा अंगणामध्ये थोडी मेहनत लागते। यावर्षी मी खूप सारा कचरा जमा केलेला आहे। कचरा म्हणजे सुकी पत्ती झाडांची। आता या ज्या ग्रो बॅग दिसतात या ग्रो बॅगमध्ये खाली छानपैकी झाडांची सुकी पानं घातलेली आहेत आणि वर जी माती तयार झालेली होती म्हणजे कंपोस्ट आणि माती तीच त्यामध्ये घातलेली आहे। छानपैकी त्याला ऊन दिलेलं आहे म्हणजे त्यामधले फंगस जे आहेत ते डिस्ट्रॉय झालेत। आणि आता हे बघा छानपैकी कसे गवाराला ब्रुनिंग करते मी आज आणि याला नवीन नवीन फांद्या येत राहतात आणि मग आपल्याला पीक पण थोडंसं जास्त प्रमाणात मिळते यापासून। अशा प्रकारे ग्रो बॅग भरणे, त्याला खत घालणे, त्याच्यामध्ये सुकी पत्ती घालणे आणि झाडं लावणे हा एक छंद जोपासला जातो, ज्यामध्ये छानपैकी भाजी पण मिळते आणि ऑर्गॅनिक भाजीचा आनंद पण घेता येते। म्हणून म्हणते सुरू करा व्हेजिटेबल गार्डन तयार करणे आणि आनंद घ्या भाजीपाल्याचा। खूप जास्त भाजीपाला आपल्याला मिळत नाही, पण रोज काही ना काही भाजी मिळत राहते। आता कारल्याची झाडं निघालेली आहेत, दोडक्याची आहेत, वालाच्या शेंगा आहेत, गवार शेंगा आहेत, भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहेत। पत्तागोबी आहे, फुलगोबीची आहे, गाजर लावलेली आहे, मुळा लावलेला आहे आणि वांग्याची झाडं पण निघालेली आहेत। प्रत्येक ग्रो बॅगमध्ये काही ना काही घातलेलं आहे। पालकसुद्धा आहे आणि आता हे 15 दिवसामध्ये छानपैकी वर निघून येते। ओके बाय। घ्या गच्चीवरील भाजीचा आनंद तुम्ही पण सुरुवात करा। संपलाय उन्हाळा आणि आता पेरणीची सुरुवात करण्याचे दिवस आलेले आहेत। बाय।